वसई विरार शहरात होळी आणि धुलवडीच्या दिवशी घडलेल्या घटनांनी नागरिकांना हादरवून सोडले आहे. नालासोपारा पूर्वेतील धाणेबाग परिसरात 6 वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 6 वर्षीय झोया खान ही नालासोपारा पूर्वेच्या धाणेबाग येथील गावदेवी अपार्टमेंट मध्ये आपल्या कुटुंबासह राहत होती. सोमवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास तिची आई मुमताज कामासाठी बाहेर गेल्यानंतर झोया खेळण्यासाठी घराबाहेर पडली. मात्र काही वेळानंतर ती अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने तिच्या भावाला संशय आला आणि कुटुंबियांनी परिसरात तिचा शोध सुरू केला. शोध घेऊनही ती न सापडल्याने कुटुंबियांनी रात्री पेल्हार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. दरम्यान मंगळवारी दुपारी शोध मोहीम सुरू असताना धाणेबाग येथील ओमनी कंपाऊंड मधील एका विहिरीत झोयाचा मृतदेह आढळून आला. ही बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. विरार विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांनी सांगितले की शवविच्छेदन अहवालानंतर ही घटना अपघात आहे की हत्या हे स्पष्ट होईल. दरम्यान झोयाच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही असा आरोप त्यांनी केला आहे. झोयाची बहीण आयशा हिने आरोप केला आहे की आम्ही झोयाला शोधण्यासाठी विनंती करत असताना पोलीस पार्टी करण्यात व्यस्त होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका निष्पाप चिमुरडीचा असा दुर्दैवी अंत होणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे. तसेच बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणांनी तत्काळ आणि संवेदनशीलतेने कारवाई करणे गरजेचे आहे. समाज आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे जबाबदारी पार पाडल्यास अशा दुर्दैवी घटना रोखता येऊ शकतात. मुमताज कलीम खान या महिलेने काल रात्री पेल्हार पोलीस स्टेशन येथे आपली अल्पवयीन मुलगी 6 वर्षाची हरवल्याबाबतची गुन्हा दाखल केला होता. BNS 137(2) प्रमाणे त्याबाबत शोध घेणं चालू होतं पोलिसांमार्फत. त्या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की ओमनी कंपाऊंड मध्ये एक अल्पवयीन मुलीची बॉडी आहे. ती माहिती खात्री केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना दाखवल्यानंतर ती त्याच मुलीची असल्याची खात्री पडलेली आहे. आता आम्ही ती बॉडी बाहेर काढून ॲम्ब्युलन्स मधून पोस्टमॉर्टम करता इन्क्वेस्ट आणि पोस्टमॉर्टम करता पुढील कार्यवाही करता पाठवले. काय माहिती आली कशा प्रकारे काय असं काय नाही, याबाबत आपण आता PM रिपोर्ट आल्यानंतर पुढील बाबी स्पष्ट होतील. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.